इसी साल अक्टूबर में असम्बली के आम इंतखाबात होने जा रहे हैं। इंतखाबात से कबल बीजेपी ने पूरी रियासत में मेंबर साजी मुहिम शुरू की है। इसी सिलसिले की कड़ी के तौर पर नांदेड़ में आज बीजेपी के मकामी इकाई की जानिब से मेंबर साजी मुहिम का इफ्तिताह रुकने पार्लियामेंट प्रताप पाटिल चिकलीकर के हाथों अमल में आया। इफ्तिताहिया तकरीब शहर के बालाजी मंदिर हनुमान टेकड़ी में मुनक्कद की गई। बीजेपी के शहर सदर दिलीप कंदकुर्ते ने मुहिम की तफसीलात से मीडिया को वाकिफ करवाया। भारतीय जनता पक्षाचे सदस्य नोंदणीचा कार्यक्रम पूर्ण भारतामध्ये आयोजित केलेला आहे। त्याचंच एक संघटन पर्व अभियान योजनेअंतर्गत नांदेड महानगर भाजपातर्फे आज सदस्य नोंदणीचा आणि त्या सदस्य नोंदणीच्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आता संपन्न झाला आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कमिटीनं नांदेड महानगरकरता 1.5 लाखाचं सदस्य नोंदणीचं टार्गेट दिलेलं आहे। त्या 1.5 लाखाच्या पेक्षा जास्त सदस्य नोंदणी महानगरचे सर्व म्हणजे पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष, मंडल अध्यक्ष सहकार्य करून आम्ही सर्वजण मिळून हा टप्पा 1.5 लाखाच्या वरी सदस्य नोंदणी करूत। आणि आपल्या सर्वांना नांदेडच्या सर्व जनतेना माझी विनंती आहे की आपण भाजपा संगत जोडावं आणि हा मिस कॉल देऊन आपण भारतीय जनता पक्षाचे सदस्य हो मी आपल्याला विनंती करतो। सदस्यता क्रमांक 8980808080 असा आहे। आपल्याला फक्त मिस कॉल करायचा आहे आणि भारतीय जनता पक्षासोबत जोडायचं आहे। आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे की भारतीय जनताचे सदस्य व्हा। जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्यामाप्रसादजी मुखर्जी यांची जयंती आज आहे आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं पूर्ण भारतभर भाजपा सदस्य नोंदणीचं अभियान सुरू झालेलं आहे। त्याच धर्तीवर नांदेड जिल्हा महानगराचे अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी या ठिकाणी सदस्यता नोंदणीच्या अभियानाची सुरुवात केलेली आहे। 1,50,000 सदस्यांचं त्यांचं टार्गेट आहे, पण मला असं वाटतं की त्याच्यापेक्षाही अधिकचे सदस्य भारतीय जनता पक्षाच्या ठिकाणी होतील। आज देशामध्ये भारतीय जनता पक्ष नंबर 1चा पक्ष म्हणून नोंदला गेला आहे। नांदेड जिल्हा हा सुद्धा नंबर 1चा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून नोंदला जाईल अशी या ठिकाणी अपेक्षा आहे आणि आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की आपण भारतीय जनता पक्षाचं सदस्य व्हावं।